वयाच्या 21व्या-22व्या वर्षीच मी ह्या क्षेत्रात आलो. मला यावं लागलं ते सगळं अपघातानं. आणि तिथून जो माझा प्रवास चालू झाला तो एका जिद्दीनं, की राजकारणात का आलो तर मला त्यावेळेस एक बदला घ्यायचा होता. बरोबर. त्या लोकांना मला दाखवून द्यायचं होतं की एक माणूस अशा पद्धतीनं सुपारी देऊन तुम्ही संपवला म्हणजे तुमच्या पुढचा राजकीय विरोधक संपणार नाही, हे मला दाखवून द्यायचं होतं. आणि ते दाखवण्याचं एकमेव माध्यम होतं की मला त्याच ताकदीचं नेतृत्व त्या ठिकाणी उभा करायचंय, जे माझ्या वडिलांच्या मध्ये होतं तेच. ठीक आहे, त्यांच्या इतकं मी कधीच त्यांच्या म्हणजे अगदी नखाची बरोबरी कधी करू शकणार नाही, पण मला ते दाखवून द्यायचं होतं. आणि त्याच्यासाठी मला काय करावं लागणार आहे तर मला लोक जोडावं लागणार आहेत. माझ्याकडे ह्यांच्यासारखा प्रचंड प्रमाणात पैसा संस्था काहीच नाही. आणि ते जोडायचं काम मी अगदी प्रामाणिकपणे वडील गेल्याच्या दिवसापासून चालू केलं. ते आज तागायत निरंतर चालू आहे. आणि लोक जोडल्याच्या नंतर लोक काय करू शकतात आणि धडा किंवा बदला कसा घ्यायचा असतो, मला वाटतं त्याचं उत्तम उदाहरण मी धाराशिवच्या जनतेच्या आशीर्वादानं त्या लोकांना दाखवू शकलो की तुम्ही एक माणूस मारल्यानं तुमच्या राजकीय विरोधक संपला नाही, दुसरा माणूस लोकांनी लोकांच्या माध्यमातून तयार केला. मला वाटते त्याच्यापेक्षा मोठं काम कुठलं असू शकत नाही. आणि ते करत आलोय, करत राहणार. आणि लोकांनी आजपर्यंत तरी त्या ठिकाणी शब्द खाली पडू दिला नाही. अगदी जसं लोकांची अडचण मी समजून घेतो तशी माझी प्रत्येक अडचण सामान्य लोकांना समजून घेतलाय. आणि मला कधी खासदार आमदार म्हणून असे कधी लोक मला त्यांना त्यांच्या घरातला एक सदस्य, त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य जितकं प्रेम त्याच्यावर करतात तेवढंच प्रेम लोक माझ्यावर करतात. मला वाटतं हेच माझं भाग्य आहे.